श्री स्वामी समर्थ. मंडळी बघा, आता सोमवारी एकादशी आहे, भागवत एकादशी आहे आणि रविवारी म्हणजेच आज 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे. तर आता आपण म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे, की आजची पकडायची की उद्याची पकडायची? तर बघा, आणि उद्या सोमवार असल्या कारणाने दोन्ही काही भगिनींना किंवा दादांना दोन्ही उपवास असतात. तर हे उपवास, सोमवारचा उपवास कधी सोडायचा? आणि एकादशी आहे, त्यामुळं मग नेमकं काय करायचं? तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तुमच्या ज्या काही शंका आहेत, त्याचं निरसन करायचा मी प्रयत्न करते. तर बघा मंडळी, आज स्मार्त एकादशी आहे आणि ही एकादशी संन्याशी लोकं पकडतात. आपण गृहस्थ लोकं आहोत आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीलाच प्राधान्य दिलं जातं आणि त्याचाच उपवास पकडला जातो. तर बघा, आता आपण उद्याचा उपवास पकडायचा आहे, म्हणजे 24 ऑगस्टचा उपवास पकडायचा आहे. तर आता बऱ्याच ताईंना म्हणजे श्रावण सोमवारही आहे. तर आता आपण काय करायचंय बघा, श्रावण सोमवार असल्या कारणाने आपण श्रावणाला आपण दिवसभर उपवास पकडायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खिचडी वगैरे खाऊ शकता. आता काही ठिकाणी बघा, या दिवशी म्हणजे आता समजा सोमवार आलाय आणि एकादशी आली, तर या दिवशी गोडच पदार्थ खातात. म्हणजे उपवासाचे जे काही पदार्थ केले जातात, ते गोड खातात, तिखट खात नाहीत. आता आमच्याकडे कशी प्रथा आहे, तर आम्ही म्हणजे सगळंच खातो. फक्त या उपवासाला सोमवारला भगर चालत नाही. बाकी तुम्ही खिचडी वगैरे, रताळं वगैरे तुम्ही जे काही उपवासाचे पदार्थ आहेत, ते तुम्ही खाऊ शकता. तर बघा, आता आपण काय करायचंय, दिवसभर उपवास पकडायचा आहे. म्हणजे जे काही एकादशीला चालतात पदार्थ, सोमवारला चालतात ते खायचेत. आणि संध्याकाळी काय करायचंय, ज्यावेळेस आपण सोमवारचा उपवास सोडतो, त्यावेळेस सोमवारला भगर चालत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, देवाला नैवेद्य दाखवताना आपण भगरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण तो भगरीचा नैवेद्य ग्रहण करायचा आहे थोडासा. 1-2 चमचे खा तुम्ही, म्हणजे तुमचा उपवास सुटला जाईल. त्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने आपण सोमवारचा उपवास सोडवायचा आहे आणि आपली जी काही एकादशी आहे ती चालूच राहणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही ह्या उपवासाचं हे पारणं करू शकता, सोमवारचं पारणं करू शकता. आता त्याच्यानंतर आपल्याला एकादशीचे पारणं कधी करायचंय बघा, आता ज्यांनी उद्या एकादशी पकडली त्यांनी आपण परवा ही एकादशी सोडायची आहे, हा उपवास सोडायचा आहे. परवा परवा तुम्ही सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हा उपवास सोडू शकता. आता उपवास सोडवताना बघा, आपण ज्यावेळेस विष्णू भगवानांचा अभिषेक करतो, त्याचं जे काही तीर्थ असतं, ते तीर्थ घेऊन उपवास सोडायचा असतो. 1 चमचे तीर्थ हातात घ्यायचंय आणि अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री बालकृष्ण भगवान अभिषेकम तीर्थे जठरधारम्यहम शिरसाधारम्यहम असं म्हणून पाणी ते तीर्थ पिऊन घ्यायचंय आणि उरलेल्या हाताचं जे तीर्थ आहे ते आपल्या डोक्याला लावायचंय. असं करून आपण हा उपवास भागवत एकादशीचा सोडू शकतो. तर बघा मंडळी, उद्याचा दिवस खूप मोठा आहे आणि खूप महायोग आलेला आहे. तर या दिवशी आपण भगवान शंकराच्या सेवेसोबतच आपण भगवान विष्णूंची सेवाही करायची आहे. बघा, आता चातुर्मास चालू आहे आणि हा श्रावण महिना चालू आहे. त्यामुळे आपल्याला खूप छान असे योग आलेले आहेत या महिन्यामध्ये. आता मागच्या सोमवारी नागपंचमी होती आणि आता म्हणजे उद्याच्या सोमवारी एकादशी आहे. त्यामुळे एकादशीच्या छान-छान सेवा करा. संक्षिप्त भागवताचं पारायण करा. विष्णू सहस्रनामाचं पारायण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि अधिकाधिक पुण्य मिळवून घ्या. बघा, भगवान शंकरांची सेवा तुम्ही घरामध्ये रुद्राभिषेक करू शकता किंवा शिवमहिम्न वाचू शकता किंवा जे काही ओम नमः शिवाय हा भगवान शंकरांचा जो काही मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही घेऊ शकता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मुक्षयमामृतात् हा जो काही पॉवरफुल मंत्र आहे, बघा या मंत्राच्या रोज पठणाने आपण ज्यावेळेस हा मंत्र घेतो, त्यावेळेस आपल्या ज्या काही शरीरामध्ये व्याधी असतात, त्या व्याधी दूर होत असतात. असा हा म्हणजे एवढा पॉवरफुल हा मंत्र आहे. जरी तुम्हाला हा मंत्र आला नाही, तरी तुम्ही ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र तुम्ही घेऊ शकता. आता जेव्हा बघा, तुम्ही जेव्हा शंकराच्या पिंडीवर अभिषेक करता, तेव्हा ते जे काही तीर्थ असतं, ते तीर्थ अमृतासमान असतं. ज्यावेळेस तुम्ही रुद्र घेता, त्यावेळेस ते तीर्थ अमृतासमान असतं. ते तीर्थ सर्वांनी घरात घ्यायचंय आणि थोडंसं तीर्थ घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील, ते दोष याने दूर होत असतात. तर बघा, अशी ही छान सेवा उद्या तुम्ही सगळ्यांनीच करा
आणि आता मला तरी वाटतंय की तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल की आपण सोमवारचा उपवास कसा सोडावा. चला तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.